नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक तुमचं नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षक तुम्ही मला याआधी अनेक नाटकांमधून, सिरियल्समधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून अभिनय करताना, तुमचं मनोरंजन करताना बघितलं असेल. पण आज मी तुमच्याकडे एक वेगळा विषय घेऊन आलोय, जो विषय महत्त्वाचा तर आहेच, पण आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण एका प्रमुख आजाराबद्दल आणि इतरही अनेक आजारांबद्दल नेहमी विचार करत असतो की आजार आपल्याला का होतात, त्या आजारांना आपल्याला का तोंड द्यावं लागतं. आणि मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मी नेहमी विचार करतो की सगळी काळजी घेऊन सुद्धा, अनेक औषधोपचार करून सुद्धा आपल्याला या आजारांना का तोंड द्यावं लागतं. आणि म्हणूनच मी आज एक कार्यक्रम तुमच्या भेटीला घेऊन आलोय. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की नम्मा होमिओपॅथी ही एक उपचार देणाऱ्या शाखांची, ब्रँचेसची खूप मोठी साखळी आज निर्माण झालेली आहे, जी कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. नम्मा म्हणजे आपली होमिओपॅथी. या उपचार पद्धतीमध्ये तुम्ही अगदी साध्यातला साधा आजार म्हणजे सर्दीपासून ते अगदी असाध्यातला असाध्य आजार म्हणजे कॅन्सरपर्यंत उपचार होऊ शकतात, आणि तेही कुठल्याही दुष्परिणामांशिवाय. आज नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस म्हणजे शाखा ह्या महाराष्ट्रामध्ये दादर, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर या ठिकाणी आहेत. आणि यापैकी कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही या उपचारांचा लाभ घेऊ शकता. अनेक वेगवेगळ्या आजारांवर काय उपचार केले जाऊ शकतात यासाठी नम्मा होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सतत अथक परिश्रम आणि संशोधन करत असते. आणि नम्मा होमिओपॅथीची ही सेवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. ज्या कोणाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि याचा लाभ घ्यावा. दिवसेंदिवस नम्मा होमिओपॅथी ही एक अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी उपचार पद्धती होत चाललेली आपल्याला दिसते. गेल्या 2 वर्षाच्या पॅन्डेमिक काळामध्ये आपली जीवनशैली ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर खचलेली आपल्याला लक्षात येते, आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या प्रतिकार क्षमतेवर, प्रतिकार शक्तीवर झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर आपले दीर्घकालीन आजार जे असतात ते सुद्धा बळावलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचसाठी नम्मा होमिओपॅथीच्या रिसर्च टीमनी एक नवीन उपचार पद्धती किंवा एक नवीन फॉर्म्युला तयार केलेला आहे, ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आणि याचबरोबर या कोविड-19च्या पॅन्डेमिक काळामध्ये भारत सरकारच्या आयुष गाईडलाईन्सला फॉलो करून होमिओपॅथिक इम्युनिटी बूस्टर मेडिसिन्स म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी काही मेडिसिन्स दिली गेली आहेत आणि दिली जात आहेत. मला आज अतिशय आनंद होतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून, नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून मी अनेक रुग्णांना त्यांचे रोग दूर करण्यास मदत करणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत संधिवात या आजाराबद्दल. हल्ली आपल्याला दिसून येतं की खूप लहान वयात, म्हणजे लहान मुलांनाच कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी या तक्रारी सुरू होतात. पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी जरा उशिरा सुरू व्हायच्या, म्हणजे 50शीत 60शीत सुरू व्हायच्या. तर असं का होत आहे, तरुण वयातच या तक्रारी का सुरू होत आहेत, याबद्दल आपण माहिती घेऊया आजच्या डॉक्टरांकडनं. आजचे डॉक्टर आहेत डॉक्टर संतोष इनामदार. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर संतोष इनामदार हे गेली 5 वर्ष नम्मा होमिओपॅथीमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून काम बघतात, आणि आज तागायत त्यांनी अनेक संधिवाताच्या रुग्णांना बरं केलेलं आहे. मी डॉक्टरांना पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की डॉक्टर, संधिवात म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय सांगाल? साधारणतः कसं असतं की जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते, त्या वेदनांकडे वेळीत लक्ष देणं फार गरजेचं असतं. ह्या वेदनांकडे वेळीत लक्ष नाही दिलं तर ह्या वेदना एक गंभीर स्वरूप धारण करतात, आणि त्याच्यातूनच आपल्याला अर्थरायटिस किंवा संधिवात सारखा आजार होण्याची शक्यता असते. जनरली आपल्याला कसं पाहायला मिळतं की जेव्हा आपण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करतो, म्हणजे काय असतात डे टू डे ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपण लोकलने प्रवास करणे, एका बाजूला वळणे, किंवा मात्र एखादा वजन उचलणे, घरकाम करणे किंवा गाडी चालवणे, असे जे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात, ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या सांध्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वेदना होणं साहजिक असतं. मग अशा कंडिशन्समध्ये जेव्हा आपण रेस्ट घेतो, विश्रांती घेतो, त्यावेळेस ह्या सर्व वेदना कमी होऊन जातात. पण काही केसेसमध्ये आपल्याला असंच दिसून येतं, किंवा काही व्यक्तींमध्ये असं दिसून येतं की त्या वेदना कमी होत नाहीत. आपल्याला वारंवार इतर औषध प्रणाली घ्यावी लागते, त्या वेदनांकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. मग अशा वेळेस आपल्याला असं लक्षात घेणं गरजेचं असतं की आपल्याला ही संधिवाताची लक्षणं असू शकतात.
जनरली आपल्याला काय पाहायला मिळतं, तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. याच्यामध्ये अर्थरायटिससारख्या किंवा संधिवाताच्या कंडिशनसाठी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. हा आजार जो आहे किंवा हा जो अर्थरायटिस किंवा संधिवात जे आपण त्याला संबोधतो, हा जनरली कसा की आपल्याला वय जसं वाढत जाईल त्याप्रमाणे येणारा हा आजार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे वयोमर्यादेप्रमाणे झालेले जे चेंजेस असतात त्याच्यातून आपल्याला हा आजार निर्माण होतो. मग अशा कंडिशन्समध्ये आपण जनरली काय पाहतो, तर जनरली आपल्याला असं दिसून येतं की त्या वेदनांचं प्रमाण थोडंसं वाढल्यानंतर आपण इतर औषध प्रणाली घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग त्याच्यातून सुद्धा नाही बरं झालं तर मग आपण संधिवात आहे असं पाहणं गरजेचं असतं. जनरली हा आजार जो आहे संधिवाताचा पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये रेग्युलरली आपल्याला पाहायला मिळतो. आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा आजार आता तरुण वर्गांमध्ये आणि लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. पण आपण जर त्याला योग्य पद्धतीची ट्रीटमेंट, योग्य पद्धतीचे औषध उपचार घेतल्यानंतर तो आजार बरा होऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर. मी प्रेक्षकांना असं आवाहन करतो की त्यांना जर का काही शंकांचं निरसन करायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ते फोन करून विचारू शकतात. आणि डॉक्टर, नाशिकचे सद्गृहस्थ आपल्याला काही शंका विचारू इच्छितात. नमस्कार डॉक्टर, माझं नाव कुंभार. मला गेली 4-5 वर्ष सोरायसिसचा त्रास होत होता. त्याच्यावरती औषधं चालू होती पण ते काय अजून बरं नाहीच होते. आणि आता 1 वर्षभरापासून मला जॉईंट पेनचा पण त्रास सुरू झालेला आहे. तर ते दोन्हीचा काही संबंध आहे का किंवा काय, तुम्ही काय औषध सांगू शकाल का, काय करायला पाहिजे? अगदी तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्हाला एक 4 ते 5 वर्षापासून सोरायसिस आहे आणि आता तुम्हाला साधारणतः तुमच्या सांध्यांमध्ये वेदना व्हायला चालू झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आता हा तुमची कॉम्प्लिकेशन स्टेज आहे, त्याला म्हणायचं सोरॅटिक आर्थरायटिक स्टेज आलेली आहे. कसं असतं की ही सोरायसिसचा जो आजार आहे, हा सोरायसिस म्हणजे काय असतो, हा स्किन डिझीज आहे. म्हणजे काय असतं की हा ऑटो इम्युन डिझीज कंडिशन आहे. ऑटो इम्युन डिझीज कंडिशन म्हणजे काय असतं की हा आपल्याला, तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की हा आपल्या रक्तपेशींनी तयार केलेला आजार असतो. ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःची डिफेन्स मेकॅनिझम वीक बनते आणि त्याच्यातून आपल्याला हा त्रास होत असतो. तशाचबद्दल तुम्ही सोरॅटिक कंडिशन्सला प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे थोडक्यात काही तर मुळापासून ट्रीटमेंट, रूट कॉज ट्रीटमेंट ही न घेतल्या कारणास्तव आता तुम्हाला त्याचं कॉम्प्लिकेशन्स होण्यास सुरुवात झाली आहे. तर अगदी तुम्हाला आत्ता सोरॅटिक आर्थरायटिक कंडिशन्स आता उद्भवलेली आहे. म्हणजे काय झालं, तुमची इम्युन सिस्टीम जी आहे ती अजून वीक बनायला चालू झालेली आहे. मग आता अशा सिच्युएशन्समध्ये आपण काय करायला हवं, तर अशा सिच्युएशन्समध्ये जी सोरॅटिक कंडिशन्स आहेत तुमच्या, म्हणजे जे स्किन जे कंप्लेंट्स आहेत तुमच्या, त्याच्याबरोबर तुमच्यामधले जे आर्थरायटिक कंडिशन म्हणजे सांध्यांमध्ये जी आता वेदना व्हायला लागलेत किंवा आत्ता चालू झालेत 1 वर्षापासून, त्याच्यासाठी आपल्याला मुळापासून ट्रीटमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या नमा होमिओपॅथीची जी आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आमची जी इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशनची होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. कारण आमची जी ट्रीटमेंट जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते ती या इम्युन सिस्टीमवरच बेस आहे. तुमच्या जे दीर्घकालीन जे आजार आहेत, जे कसे कॉम्प्लिकेशन्स वाढत जात आहेत, अशा सिच्युएशन्समध्येच आम्ही तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद डॉक्टर. मला तुम्हाला असं विचारायचं आहे आता की या संधिवाताचे साधारण प्रकार किती आहेत आणि आपल्याकडे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला कुठला प्रकार जास्त बघायला मिळतो? साधारणतः कसं असतं की आपल्याला जास्त प्रमाणात दिसणारा आजार म्हणजे ह्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. म्हणजे काय, तर हा संधिवातातलाच प्रकार प्रथम आणि जे आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो. हा आजार म्हणजे काय असतो किंवा हे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय असतं, तर हा जो आजार आहे हा आपल्याला वयोमर्यादेप्रमाणे येणारा डिसीज कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जर जनरली काय असतं की जे आपले सांधे असतात, सांध्यांमधली गादी झिजणं, त्याच्यामधलं तेल कमी होणं, त्या सांध्याभोवतीचा रक्तपुरवठा कमी होणं, त्या सांध्याभोवतीची मसल स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद कमी होणं, हे जनरली आपल्याला ह्या कंडिशन्समध्ये पाहायला मिळतं. आता हा ऑस्टिओआर्थरायटिस जी कंडिशन आहे हा सगळ्यात जास्त प्रमाणात का दिसतो, तर कारण ह्याच्यामध्ये वयोमर्यादाच्या प्रमाणे आपल्याला 40 ते 60 वयोगटाच्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो.
ह्याच्यामध्ये जे एक आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिक कंडिशनमध्ये हे जे झीज झालेली असते त्याच्यातून जे आपल्या नसा असतात त्याच्यातून जाणारे जे वेन्स असतात आर्टरीज असतात त्या दबल्या जातात आणि त्याच्यातून मग आपल्याला वेदना चालू होतात, सांध्याला सूज येणं चालू होतं, त्याच्यातून मग तुमची मुवमेंट रिस्ट्रिक्टेडमध्ये हालचाल मंदवत जाते आणि अशीच आपल्याला तो एक प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात आता आढळून येतोय. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. ह्याला आपण आमवात असा संबोधतो. हा आमवात म्हणजे काय तर आत्ता हा जो न्यू जनरेशन आहे ह्या सगळ्या यंग जनरेशन म्हणजे 20 वयोगटापासून ते 40च्या वयोगटामध्ये हा दिसणारा हा आजारपण आहे. हा कशाशी संबंधित आहे तर हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे. म्हणजे काय तर ज्या ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा आपल्या स्वतःच्या रक्तपिशींनी तयार केलेला हा आजाराची कंडिशन आहे. म्हणजे काय तर आपल्या स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या विरोधात असते, त्याच्यामुळे सांध्यांना इन्फेक्शन घडतं. म्हणजे सांध्यांना इन्फेक्शन घडणं म्हणजे काय तर आपल्याच पेशी आपल्या विरोधात असल्यामुळे त्या सांध्यांमध्ये सूज येणं, तो सांधा लाल होणं, सांध्याचे मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होणं किंवा मात्र आपल्याला हालचाल मंदवणं हे असे प्रकार आपल्याला दिसायला लागतात. पण हा जो आजार आहे हा आजार जो आपल्या जी रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असल्या कारणास्तव ह्याच्यासाठी आपल्याला पोषक आहाराची कमतरता किंवा आपली ही लाईफस्टाईल ही कारणीभूत असते हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं. आत्ता जे सगळ्यात जास्त प्रमाण जे दिसतं तो प्रमाण आहे ऑस्टिओआर्थरायटिसचं, पण हा रुमॅटॉइड आर्थरायटिससुद्धा आता जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा हा आमवात जो म्हणतो तो जास्त प्रमाणात दिसण्याचं कारण असं आहे की यंग जनरेशन किंवा ही धक्काधक्कीची जी लाईफस्टाईल आहे किंवा याच्यातून जे आपण आहाराला किंवा दिनचरिता जी आपली चालू असते त्याच्यामध्ये जे आपण अप्स अँड डाऊन्स करतो, जे लंचचे टायमिंग्स आहेत ते डिस्टर्ब करतो, डिनरचे टाईम आपण स्किप करतो, हे जे आणि काही बॅड हॅबिट्स असतात ह्या छोट्या गोष्टींमुळे जे आपण ओव्हरलुक करतो अशा कंडिशन्समुळं आपली इम्युनिटी ज्याला आपण रेजिस्टन्स पॉवर म्हणतो, जे आपली डिफेन्स मेकॅनिझम असते ती कमी होत जाते आणि त्याच्यातून हा उद्भवून येणारा हा रुमॅटॉइड आर्थरायटिस असा आजार आहे. हे दोन प्रमुख आजाराचे आर्थरायटिसचे कंडिशन्स आपल्याला वारंवार दिसायला मिळतात. डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात की हा आजार आधी आपल्याला बघायला मिळायचा तो वरच्या वयात बघायला मिळायचा, आता तो खूप कमी वयातच बघायला मिळतोय. तर याला कारण काय असू शकतं तुमच्या दृष्टीने? अगदी आता हा जो कारण म्हणजे महत्त्वाचं कारण असतं की आपल्यामध्ये जो एक्सरसाइज न करणे म्हणजे लठ्ठपणा हा एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय असतं की आपली जीवनशैली जी आहे ही सेडेंटरी होत चालली. जनरली कसं असतं की जेव्हा आपल्या लाईफस्टाईलमुळे ज्या धक्काधक्कीच्या जीवनमुळे की बाबा ज्यांच्यामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल असते म्हणजे ज्यांच्यामध्ये वजन वाढत जातं, ज्यांच्यामध्ये आता 90% लोकांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे सांध्यांवर जे ॲक्सेस असतो आपला बॉडीचा तो बॉडीचा ॲक्सेस थोडासा डिस्टर्ब होतो. का तर आपण बॉडीमध्ये वेट गेन केलेलं असतं म्हणजे वजन वाढत जातं. मग वजन वाढत गेल्यानंतर हा तुम्हाला त्रास जास्त जाणवतो. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट असते की पोषक आहाराची कमतरता. आता ह्या धक्काधक्कीच्या लाईफमध्ये किंवा ह्या फास्ट लाईफमध्ये आपण आहारांना फार महत्त्व कमी देतो. जे पौष्टिक आहार म्हणजे आता हे हाडांचे आजार होण्यामागचं कारण काय असतं तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12 हे असे पोषक आहाराची योग्य रीतीने आपण घेणं फार गरजेचं असतं. पण असे आहार जर आपण नाही घेतले किंवा मात्र त्याची जर पचन क्षमता कमी झालेली असली तर अशा वेळेससुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हे आजाराचं कारण असू शकतं. तिसरं आणि फार महत्त्वाचं कारण असतं की काही बॅड हॅबिट्स असतात. म्हणजे बॅड हॅबिट्स काय असतात की जनरली स्मोकिंग असतात, ड्रिंकिंग असतात, लेट नाईट एक्झर्शन असतात किंवा मग वेळेवर झोपणे नाही, वेळेवर जेवण नाही, अशा ही जी छोट्या छोट्या लाईफस्टाईल आहेत ज्या पुढे जाऊन बॅड हॅबिट्स म्हणून गृहीत धरल्या जातात त्याचं रूपांतर परत तुमच्या इम्युनिटीवर होतं आणि त्याचं इम्युनिटी आपली कमी होते आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला हे संधिवात होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर फार आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे आपल्या बॉडीमधली जी इम्युनिटी असते ह्या इम्युनिटीशी संदर्भात असणारे काही गोष्टी आपण करणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय मी आवर्जून सांगू इच्छितो की जो नेचरच्या अगेन्स्ट जातात म्हणजे थोडक्यात काय तर मला सांगू इच्छितो की जो नेचरला फॉलो करतो, निसर्गाच्या विरोधात जाणं हे चांगली गोष्ट नाही. कारण त्याच्या विरोधात गेल्यानंतर आपल्यामध्ये आपण दिनचर्या बदलतो. कारण आपल्या काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. अशा रिस्पॉन्सिबिलिटीज करण्याच्या कारणास्तव
आपण आपली दिनचर्या बदलतो, पण मात्र ती दिनचर्या न बदलता आपण योग्य पद्धतीनं नेचरला किंवा निसर्गाला फॉलो करणं फार गरजेचं असतं. जे निसर्गाच्या विरोधात जातो त्याच्यातून आपल्याला हे हॅझार्डियस कंडिशन होणं, पोषक आहार न मिळणं आणि आपली इम्युनिटी कमी होणं हे प्रमुख कारणं आहेत. डॉक्टर, तुम्ही आम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओ आर्थरायटिसबद्दल आत्ताच सांगितलं. मी अनेकांकडनं ऐकलं ते गावठी आर्थरायटिसबद्दल. तर त्याची कारणं काय असतात आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? अगदी करेक्ट आहे. तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला की गावठी आर्थरायटिस म्हणजे काय, साधारणतः हा तिसरा आणि फार महत्त्वाचा आर्थरायटिसची कंडिशन्स आहे. ह्याच्यामध्ये काय असतं की हा गावठी आर्थरायटिस आपल्या युरिक ॲसिडशी संबंधित असतो. हा युरिक ॲसिड म्हणजे काय असतं, तर युरिक ॲसिड एक विषारी द्रव्य आहे जी आपल्या खाण्यामध्ये किंवा इतर सगळं फूड्सपासून आपल्या शरीरामध्ये जात असतं. ह्या युरिक ॲसिडचं प्रमाण शरीरामध्ये योग्य पद्धतीनं ठेवणं हे किडनीचं काम असतं. म्हणजे ते योग्य पद्धतीनं ठेवणं हे किडनीचं फंक्शन असतं. पण प्रॉपरली ते फंक्शन प्रॉपरली न झाल्या कारणास्तव, ते प्रॉपरली एक्सक्रीट न झाल्या कारणाने, म्हणजे थोडक्यात काय तर किडनीचं फंक्शनिंग कमी झालं, म्हणजे थोडक्यात काय तर किडनी त्या कार्यक्षमतेने काम नाही करू शकल्या, तर किडनीमधली जी एफिकेसी असते म्हणजे कार्यक्षमता त्याची कमी झाली, तर मग ते जे एक्स्ट्रा झालेलं युरिक ॲसिड असतं, जे आपल्याला रिपोर्ट्समध्ये दिसतं की बाबा माझं युरिक ॲसिड प्रमाण वाढलं, मग हे काय होतं, ते एक्स्ट्रा झालेलं युरिक ॲसिड आपल्या सांध्यांमध्ये जाऊन डिपॉझिट होतं. मग ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये डिपॉझिट होतं, युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं. मग अशा वेळेस काय होतं की जेव्हा ते डिपॉझिट झालेलं जे युरॅनेट क्रिस्टल्स असतं, मग त्याच्यातून आपल्या सांध्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस चालू होतात. मग तिथून आपल्याला काय साईन सिम्पटम्स दिसतात, म्हणजे थोडक्यात काय तर आपलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला हा गावठी आर्थरायटिस होतो. मग हे जेव्हा आपल्यामध्ये काय होतं, तर आपल्या सांध्यांमध्ये लालसरपणा येण्यास सुरुवात होते, अगदी सांध्यांमध्ये प्रचंड अशी सूज यायला चालू होते. त्याच्यानंतर जेव्हा सूज आलेली असते त्यावेळेस काय होतं की मुवमेंट्स पूर्ण रिस्ट्रिक्टेड बनतात म्हणजे काय होतं, तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंट्सला आपली नॉर्मल हालचाल करता येत नाही. त्याच्यामध्ये त्याचे मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड झाले की तो सांध्याचा आकार बदलायला चालू होतो, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही डिसफिगरमेंट ऑफ जॉईंट व्हायला चालू होते. मग ह्याच्यामध्ये काय होतं की नॉर्मली ट्रीटमेंट कुठे घेतली जाते, तर त्यांच्या वेदना, त्याच्यावर असणारी सूज किंवा त्याच्यावर असणारे त्याच्यामध्ये मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड झाल्यासाठी घेतलेली ट्रीटमेंट असते मग किंवा औषध प्रणाली केली जाते. पण ह्याचं मूळ जे असतं, हे मूळ युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करणं, ह्याच्यापेक्षा आपल्या किडनीचं फंक्शनिंग नॉर्मल करणं, म्हणजे थोडक्यात आपल्या किडनीचं कार्यक्षमता चांगली करणं, ह्याच्यावर भर देणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे थोडक्यात मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेचे असतं. हे असं गावठी आर्थरायटिसमध्ये जे युरिक ॲसिडचं प्रमाण असतं ते प्रमाण कमी करणं आणि आपल्याला किडनीच्या व्यवस्थित फंक्शनिंगसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं. जनरली आपण जेव्हा आपल्याला ट्रीटमेंट पार्टमध्ये आपण गृहीत धरतो त्यावेळेस ह्याला आम्ही व्हायरल आर्थरायटिस म्हणतो. म्हणजे व्हायरल आर्थरायटिस म्हणजे काय असतं की हे तुम्हाला तुमची इम्युनिटी कमी झाल्यानंतर व्हायरल इन्फेक्शनसारखं हे प्रकार असतो. म्हणजे थोडक्यात काय तर कोविड इन्फेक्शन्समुळे झालेली जी कंडिशन असते त्याचंच कॅरी फॉरवर्ड, म्हणजे थोडक्यात काय पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स असं आम्ही त्याला संबोधतो. मग याच्यावर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनसाठी सुद्धा नमा होमिओपॅथीमध्ये चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टर, असं सामान्यपणे सगळीकडे बघितलं जातं की आर्थरायटिस म्हणजे संधिवाताचे पेशंट्स जे असतात ते बाजारातून कुठलं तरी क्रीम आणतात किंवा ऑइंटमेंट ज्याला म्हणतो आपण, ते मलम ते आणतात, ते लावतात, ते दुःख कमी होण्यासाठी, पेन कमी होण्यासाठी, किंवा कुठला तरी स्प्रे आणतात तो लावतात दुःख कमी होण्यासाठी, किंवा मग त्याच्या पुढे जर का त्रास गेला तर मग ज्याला आपण गुडघ्याची शस्त्रक्रिया म्हणतो किंवा नी रिप्लेसमेंट म्हणतो, बदलणे म्हणतो गुडघा, त्या प्रकारचा काहीतरी उपाय करतात. तर खरंच या उपायांनी तो रोग बरा होतो आणि हे कितपत योग्य आहे? आणि दुसरा त्यातला असा उपप्रश्न असा की नमा होमिओपॅथीमध्ये या सगळ्याला काही पर्याय किंवा हे सगळं टाळण्यासाठी काही उपचार आहेत का? अगदी करेक्ट आहे की हा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण आता साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं की जनरली लोकांमध्ये ही एक मेंटॅलिटी झालेली आहे किंवा एक मानसिकता आहे की बाबा आपले सांधे दुखायला लागले तर एखादी क्रीम लावणं किंवा मग एखादी वेदनाशामक गोळी घेणं किंवा मात्र ते फार रिस्ट्रिक्टेड झाला तर आपलं त्याला एक सर्जरी करून घेणं, हा एक ट्रेड बनत चालला आहे किंवा एक मानसिकतेचा आजार बनत चालला आहे.
मी आवर्जून सांगू इच्छितो की हा आजार जो आपण एक्सटर्नली जे काय ॲप्लिकेशन करतो किंवा मग आपण वरून लावतो ह्याने फक्त तात्पुरता बरा होतो. तात्पुरता बरा म्हणण्यापेक्षा तो सप्रेस केला जातो. सप्रेस म्हणजे काय, तो दाबून ठेवला जातो. ह्याच्यातून आपलं मूळ जे असतं, ज्याचं ट्रीटमेंट पार्ट असते, ज्याला रूट कॉज ट्रीटमेंट म्हणतात, जी मुळापासून ट्रीटमेंट असते, ती मिळत नाही. त्याच्यामुळे तो आजार उलट बळवत असतो. आपण आपल्या हातानेच आपला आजार वाढवतोय हे लक्षात घेणं फार म्हणजे फार अतिशय गरजेचं आहे. जनरली आपल्याला काय पाहायला मिळतं की जनरली आपण सर्जरी करणे एखाद्या ऑपरेशनची किंवा सर्जरी केली जाते. सर्जरी केली झाली तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं असतं की तो एका सांध्यापुरता हा आपण सोल्युशन केलं. पण मात्र आपल्याला जो आजार झाला आहे की जनरली आपण पाहतो की तो आर्थरायटिस म्हणजे संधिवाताचा त्रास आहे. आपण ट्रीटमेंट कुठे घेतली पाहिजे, एकाच सांध्यापुरता मर्यादित न राहता तो आता पुढे सगळ्या आपल्या सांध्यांमध्ये होणार आहे याची आपण दक्षता घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे जनरली आपण काय करायला हवं तर आपण रूट कॉज म्हणजे मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलात की नमा होमिओपॅथीमध्ये अशा पद्धतीची काही ट्रीटमेंट आहे का, तर नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही जी ट्रीटमेंट देतो ती मुळापासूनच असते, जेणेकरून आम्ही तुमच्या वरच्या वेदना कमी करणं, सूज कमी करणं किंवा मग त्याच्यामधले जे रिस्ट्रिक्टेड किंवा सांधा जो रिस्ट्रिक्टेड झाला आहे त्याला लगेच रिलीफ देणं, हे वरून स्लोली आणि ग्रॅज्युअली करतो. म्हणजे जे ॲलोपॅथीचे किंवा इतर जी औषध प्रणाली असते तुम्ही जी म्हणालात की वरून ऑइंटमेंट लावणं किंवा मग वरून एखादं वेदनाशामक गोळी घेणं, याने काय होतं तर तात्पुरता रिलीफ येतो, क्विक रिलीफ येतो. हे टेम्पररी सोल्युशन असतं तुमचं, म्हणजे काय तात्पुरता इलाज. ह्याच्यामध्ये आपल्याला क्युअरकडे म्हणजे बरं होण्याकडे आपण वळत नाही आहे. आपण आपल्या फक्त आजार सप्रेस करतो किंवा आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. असं न करता मी प्रेक्षक वर्गांना किंवा पेशंट्स वर्गांना सांगू इच्छितो की आपला आजार दाबून ठेवण्यापेक्षा आपल्याला तो आजाराचं मूळ पाहून त्या मुळाला ट्रीटमेंट घेणं, जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते, त्याचा लाभ घेणं गरजेचं असतं. डॉक्टर, मला आता असं विचारायचं आहे तुम्हाला की नमा होमिओपॅथी जी ट्रीटमेंट करते ती आर्थरायटिसवर किंवा या प्रकारच्या रोगांवर वेगळ्या प्रकारे कसा उपचार करते किंवा काय उपचार करते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी नमा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे जी ट्रीटमेंट आहे त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, ज्याच्या आधारावर अशा जुनाट आजारांमध्ये, ज्याच्यामध्ये असे दीर्घकालीन चालणाऱ्या आजारांमध्ये अगदी प्रभावीशाली उपचार पद्धती आहेत. आधी त्याच्यातला आमचा हा फॉर्म्युलाचा आहे की त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट म्हणतो आम्ही त्याला. आता हे थोडंसं मी तुम्हाला इलॉबरेट करून सांगतो की इम्युनोजेनिक म्हणजे काय. इम्युनोजेनिक म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये इम्युन सिस्टीम असते, आपल्या आजाराविरुद्ध लढण्याची एक क्षमता असते, त्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. होमिओपॅथीमध्ये त्या आजाराच्या त्या क्षमतेला किंवा आपल्या ऊर्जेला खूप महत्त्व असतं. आमचं होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान किंवा सायन्स असं सांगतं की त्याच्या आधारावरच तो व्यक्ती उभा राहिलेला असतो. मग अशा सिस्टीमचा अभ्यास करून ज्या त्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम डिफरंट असताना सुद्धा त्याच्या आधारावर बनवलेली औषध प्रणाली आमच्याकडे आहे. त्याच प्रणालीवर आम्ही उपचार पद्धती करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट असते की जेनेटिक म्हणजे काय. जेनेटिक म्हणजे काय तर आपल्या आई वडिलांचे गुणसूत्र आपल्यामध्ये असतात, त्या गुणसूत्राच्या आधारावर आम्ही औषध प्रणाली तयार केलेली आहे. म्हणजे त्याच्यावर सुद्धा आम्ही औषध प्रणाली तयार करून उपचार करत असतो. त्याच्यातलं थर्ड आणि फार महत्त्वाची गोष्ट असते ज्याच्यात मी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे आता इम्युनोजेनिक मायाझमॅटिक कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय तर ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या व्यक्तीचा फिजिकल, मेंटल आणि जनरल हेल्थबद्दल विचार केला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आत्ता काय आहे, त्या व्यक्तीमध्ये जी मानसिकता आज त्या आजाराने निर्माण केली आहे, तो व्यक्ती एक वेगळा व्यक्ती असून सुद्धा केवळ वेदना असणं, संधिवात झाल्यामुळे त्याची मानसिकता कुठपर्यंत गेलेली आहे. हे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी वस्तू एखाद्या संधिवात झालेल्या व्यक्तीला उचलून घेता नाही आली तर त्याला डिप्रेशन यायला चालू होतं. मग अशा स्टेटमध्ये सुद्धा त्याला असं वाटतं की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू. म्हणजे हे एक प्रकारची मानसिकता सुद्धा कन्सिडर करणं गरजेची असते, जी नमा होमिओपॅथीमध्ये कन्सिडर केली जाते. म्हणजे त्या व्यक्तीचा पूर्णतः अभ्यास म्हणजे थोडक्यात काय तर नमा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही तुम्हाला इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट जे देतो त्याला कंप्लीट ट्रीटमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण हिस्ट्री घेत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर त्या व्यक्तीच्या आत्ताच्याच कंडिशनचा अभ्यास न करता आत्ताच्या कंडिशनचा अभ्यास
गृहीत धरून त्याच्यामध्ये झालेले प्रिव्हियस बदल, म्हणजे त्याच्यामध्ये होणारे प्रिव्हियस बदल काय झालेत, तो हा व्यक्ती ह्या मानसिकतेपर्यंत किंवा ह्या आजाराची इतकी पुढची स्टेप का झाली, ह्या सिच्युएशनपर्यंत आम्ही जात असतो. ही का प्रणाली आम्ही देत असतो, ह्याच्यामध्ये जे प्रभावी मेडिसिन्स किंवा प्रभावी औषध उपचार का आहेत, तर त्याचं रिझन असं आहे की आम्ही तुम्हाला आजच्या जनरेशनमध्ये लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी देण्याचा आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये जी होमिओपॅथी आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल्स नसतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस नसतात. जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते ती अगदी लहान मुलांपासून, जन्मलेल्या मुलांपासून ते अगदी 80 वयाच्या वयोवृद्धापर्यंत सुद्धा आपली ट्रीटमेंट योग्य पद्धतीनं न साईड इफेक्ट होता दिली जाते. ही अशा पद्धतीची एक वेगळी प्रणाली ज्याच्यामध्ये जुनाट आजारांची क्षमतासुद्धा कमी करून त्याला एक निरोगी आर्थरायटिस सारख्या संधिवाताच्या आजारात सुद्धा या व्यक्तीला एक निरोगी आयुष्य जगता येईल असं आम्ही प्रयत्न करत असतो. त्यालाच आम्ही असं जी इम्युनोजेनिक ट्रीटमेंट असं संबोधतो. धन्यवाद डॉक्टर. मी प्रेक्षकांना असं आवाहन करतो की त्यांना जर का काही शंकांचं निरसन करायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ते फोन करून विचारू शकतात. डॉक्टर, अजून एक फोन येतोय तुम्हाला नागपूरहून, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार डॉक्टर, मी नागपूरहून बोलतोय. कोरडे, मला मागच्या वर्षी कोविड झाला होता, म्हणजे पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला, आणि त्याच्यानंतर अजून ऑफिस बिफिस काही चालू झालेलं नाही आहे, घरातच आहे. पण काही न करताच आता माझे गुडघे आणि असं दुखायला लागलेलं आहे. तर काय उपाय करायला पाहिजे? अगदी करेक्ट आहे कोडे, तुम्ही जे सांगितलं आता जो प्रश्न विचारला की बाबा आता मला घरात बसल्यामुळे माझे आता गुडघे दुखायला लागलेत. तुम्हाला 1-2 वर्षापूर्वी एक कोविडचं इन्फेक्शन झालं होतं. मग आता ह्याच्यातून मी जसं आधी शोमध्ये सांगितलं की हे जे आहे ही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला चालू झालेले आहेत. म्हणजे काय की आता तुम्ही तुमच्या पोस्ट कोविड इम्युनिटीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जनरली काय होतं की कोविडचं इन्फेक्शन झाल्यानंतर की व्यक्तीमधली इम्युनिटी कमी झालेली असते, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही आता ऑफिस वर्क नसल्यामुळे कारणास्तव घरी आहात. घरी असल्यामुळे तुमच्या जी हालचाली आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर आपली जी रेग्युलर ॲक्टिव्हिटी होते ती रेग्युलर ॲक्टिव्हिटी आता तुमची बंद झालेली आहे किंवा मग तुम्ही सध्या करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे वारंवार घरात बसल्यामुळे आपली एक सेडेंटरी लाईफस्टाईल बनून जाते. जी प्रॉपर आपल्यामध्ये मुवमेंट्स व्हायला पाहिजे, जिथे आपले ब्लड सर्क्युलेशन आणि मसल स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद प्रॉपर राहायला पाहिजे, ते राहत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता आर्थरायटिक कंडिशन्स उद्भवायला चालू झालेली आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तुम्ही, की अशा वेळेस तुम्ही जी आत्ताची जी कंडिशन आहे, जी पोस्ट कोविड आर्थरायटिस तुम्हाला चालू झाला आहे, त्याच्यासाठी तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं, तुमच्या सध्याच्या कंडिशन्समध्ये 20% रोल तुमच्या एक्सरसाइज शेड्यूल, तुमचं नॉर्मल रेग्युलर ॲक्टिव्हिटीज ह्याच्याकडे भर देणं फार गरजेचं आहे. अशा सिच्युएशन्समध्ये सुद्धा आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये जी पोस्ट कोविड ट्रीटमेंट्स जी आहेत किंवा पोस्ट कोविड आर्थरायटिक कंडिशन्स आहेत याच्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती करत आहे, ज्याच्यामध्ये जे आपल्याला जी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं आणि जे आमची जी बेसिक ट्रीटमेंट आहे, जी इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटचा तुम्ही लाभ घेणं गरजेचे आहे. धन्यवाद कोरडे साहेब. मला वाटतं तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या नागपूरच्या शाखेला भेट देऊ शकता आणि तिथून तुम्ही उपचार घेऊ शकता. इतरही प्रेक्षकांना मी तेच सांगेन की प्रेक्षक ते ठाण्यातले असतील, दादरमधले असतील, पुण्यातले असतील, नाशिकमधले असतील, सोलापूरमधले असतील, कोल्हापूरमधले असतील, नांदेडमधले असतील, औरंगाबादमधले असतील, हे तिथल्या नमा होमिओपॅथीच्या शाखांना संपर्क करू शकतात आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकतात, तिथून उपचार घेऊ शकतात. धन्यवाद डॉक्टर. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा नवीन भागात एका नवीन आजाराची माहिती घेण्यासाठी भेटूया. धन्यवाद. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.